पुणे के कोयता गैंग का खौफ अभी शांत नहीं हुआ है। वहीं सोलापुर में एक और कोयता गैंग ने पुलिस की रातों की नींद उड़ा दी, लेकिन सोलापुर पुलिस ने गैंग के ज्यादातर आरोपियों को कुछ ही घंटों में सलाखों के पीछे भेजने में सफलता हासिल की। सोलापुर पुलिस ने जान से मारने की धमकी देकर लूट करने वाले गिरोह को गिरफ्तार किया। शहर के लक्ष्मी नारायण थिएटर क्षेत्र में इस गिरोह ने केबल व्यवसायी को कोयते से डराकर 1 लाख से ज्यादा की रकम लूट ली थी। इस मामले में शिकायत दर्ज होते ही सदर बाजार पुलिस ने 1 घंटे के अंदर कोयता गैंग को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने लूटे गए रुपयों में से 60,000 बरामद किए। वहीं अन्य 2 आरोपियों की तलाश जारी है। घटना के बाद आरोपियों ने लूट की रकम और हथियार कुमठा नाका की एक बिल्डिंग में छुपा दिए थे, लेकिन पुलिस के सामने आरोपियों ने सच उगलकर मामले की जानकारी दी। सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 13 मार्च रोजी पहाटे 2:45 वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते। त्यांना अनोळखी 6 आरोपींनी अडवून कुमठा नाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून 1,20,000 रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेली बद्दल दरोड्याचा गुन्हा आमच्या पोस्टेला दाखल झाला होता। त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त माननीय एम राजकुमार सर, आमच्या परिमंडळाचे DCP माननीय विजय काबाडे सर, ACP माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या DB पथकाचे PSI श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे आरोपितांपैकी 5 आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगत केली आहे। अद्यापपर्यंत सुमारे 65,000ची रक्कम हस्तगत झालेली आहे। काही आरोपींचा शोध चालू आहे। लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत। आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर, आमच्या झोनचे DCP माननीय कबाडे सर आणि ACP माननीय गवारी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या DB पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे। आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे। तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे। त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे। बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेले आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं आहे। कोयता गँग वगैरे असं काही नाही आहे। यांनी या घटनेमध्ये कोयत्यासारखं हत्यार वापरलेलं आहे, पण ते हत्यारसुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपितांवर आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजवीज ठेवलेली आहे।